नमस्कार प्रेक्षक हो. जीवनाच्या वाटेवर आपण अनेक मार्ग अनुसरतो, विविध भक्ती साधना करतो, उपास तापास, यात्रा आणि पूजापाठ करतो. पण खरंच या सर्वांनी आपल्याला जीवनात शांती मिळते का? दुःख संपते का? आज आपल्या समोर उभे आहेत तानकू पवन बधाणे, जे धुळे जिल्ह्यातील दुसाने गावातील रहिवासी आहेत. एक काळ असा होता जेव्हा ते पारंपरिक भक्ती साधनेत पूर्णतः गुंतले होते. मंदिरातील पूजा अर्चा, त्र्यंबकेश्वराची वारी, अखंड कीर्तन, गजर आणि भजन. पण या भक्तीने त्यांचे जीवन सुधारले का? त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळाली का? ज्या भक्तीला ते आपलं सर्वस्व मानत होते त्या भक्तीमध्ये असूनही जीवनातील दुःख, शारीरिक वेदना आणि समस्यांचा शेवट काही केल्या होत नव्हता. पण मग अचानक त्यांच्या जीवनात एक परिवर्तन घडले. एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग ही 2 पुस्तके वाचली आणि त्यातून त्यांना असा काही सत्यमार्ग मिळाला ज्याने त्यांचे जीवनच बदलून टाकले. संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली. डॉक्टरांनी सांगितलेल्या गंभीर आजारातून ते बरे झाले. ज्या पायाने ते 2 किलोमीटर चालू शकत नव्हते तोच पाय आता सहजपणे काम करू लागला. जीवनातील असंतोष, चिडचिड आणि दुःखांवर त्यांना समाधान आणि शांती मिळाली. हे सर्व कसं घडलं? संत रामपालजी महाराज यांच्या मार्गाने त्यांचं जीवन कसं बदललं? चला ऐकूया तानकू पवन बधाणे यांच्या स्वतःच्या तोंडून. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? तानकू पवन बधाणे. आपण कुठून आलात? धुळे जिल्हा, साक्री तालुका, दुसानेहून. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2020. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ते महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती आहे, सकाळी उठून मंदिरात जाणे, पूजापाठ करणे आणि पूजापाठ करणे, फुलावर वाहणे आणि पुन्हा लगे आपला जो शेती व्यवसाय आहे त्याला आहे ना 8-9 वाजेला लगे शेती व्यवसायाला निघून जाणे. पुन्हा लगे नंतर आषाढी महिन्यामध्ये वारकरी निघायचे. भाद्रपद महिन्यामध्ये वारीला जायचो आम्ही त्र्यंबकेश्वरला वारीला जाताना आम्ही तिथं 8-9 दिवसपर्यंत आहे ना की पायी वारी जायचो. आम्ही पायी वारी जाताना ज्या ठिकाणी आमचा मुक्काम असला तर तिथं आम्ही गाणे, कीर्तन वगैरे आणि पुन्हा बारुडे वगैरे असे काही रम्य वस्तू करायचे. आणि नंतर संध्याकाळी रात्री 8-9, 12-11 वाजेपर्यंत की कीर्तन व्हायचं महाराजांचं. पुन्हा पहाटे 4 वाजता उठून आंघोळ स्नान करून पुन्हा नामाचा गजर करत पुन्हा पायी वारी चालायचे. असे 8-9 दिवस आम्ही हळूहळू त्र्यंबकेश्वरला जायचो. त्र्यंबकेश्वर जाऊन तिथं येणार 2 दिवस थांबून महादेवाची पूजा वगैरे, आरती, फूल हार करून, नारळ वगैरे सर्व प्रसाद करून वगैरे तिथं 2 दिवस थांबून एकमेकांना, सर्व वारकऱ्यांनी एकमेकांना आनंदीने भेटून गाठून आणि लगे पुन्हा माघारी यायचो. अशा पद्धतीने आम्ही सेवा करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती करत होतात, आपण वारीला जात होतात, आपण मंत्रजापसुद्धा करत होतात, मग आपण भक्तीमध्ये होतातच. तर मग तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण कसे काय आलात आणि आपल्याला जो पारंपरिक भक्तिविधी आहे ती भक्तिविधीकडून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे कसे काय वळालात? तर गावात माझा एक मित्र होता. त्या मित्राला भरपूर व्याधी होत्या. व्याधी म्हणजे त्या व्याधीमुळे त्या मित्राला कोणीतरी एक आपल्या भक्तापैकी त्यांना ज्ञानगंगा व जगण्याचा मार्ग दिला. वाचल्यानंतर त्या माणसाचे येणं जे काही विकार होते ते दूर झाले आणि त्याने मला सांगितलं की बुवा या भक्तीमध्ये असं असं प्रमाण आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काही जे काही दुःख असेल, हो, शरीराच्या व्याधी असतील किंवा घरात क्लेश असेल किंवा काही ज्या मनातले चिडचिड गोष्टी आहेत ते संपूर्ण नष्ट होतील, तर तू हे पुस्तक वाच. तर मी ते 2 पुस्तक वाचले. वाचल्यानंतर मला अपेक्षा झाली की वो या ज्ञानामध्ये काहीतरी आपल्याला आहे ना फायदा होईल आणि त्याच्यामुळे मी ते नामदीक्षा घेतली. सर, आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणात आहे आणि वारकरी जे लोक आहेत अतिशय मृदू असतात, कुठल्याही प्रकारे त्यांच्यामध्ये क्लेश नसतो, अतिशय सात्विक लोक असतात. तर मग तो या संप्रदायामध्ये आपण आधीपासूनच होतात, तर मग संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण का आलात?
याचं कारण असं आहे की आतापर्यंत वारकरी संप्रदायाचे जेवढे काही संतमंत होते आणि त्या पोटी जे काही आजकालचे जेवढे महाराज आहेत त्या महाराजांनी गीता पुराण सर्व काही त्यांनी सांगितलं, पण त्याच्यातलं जे गूढ रहस्य आहे की आपण भक्ती कशासाठी करतो, दुःख निवारण झालं पाहिजे, घरातले केस दूर झाले पाहिजे, याच्यासाठी आहे ना त्यांना आहे ना ते ज्ञान प्राप्त झालेलं नाही आहे. म्हणून हे याच्यात प्रमाण पूर्ण आहे ना संत रामपालजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्या माणसाने नामदीक्षा घेतली आणि त्या पद्धतीने नेमधर्मात जर राहिले तर त्यांचं आयुष्यात कल्याण पण होतं आणि मोक्षाचा मार्ग पण मिळतो आणि सर्व काही व्यवस्थित एकदम शांत वातावरण होते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जो काही मार्ग दिला त्या सद्भक्तीमुळे मानव समाज सुधारतो आणि त्याला शांती प्राप्त होते, एक सद्मार्गी तो लागतो आणि सद्भक्ती करतो. तर त्या भक्तीमुळे किंवा संत रामपालजी महाराज आज समाजाला जे काही साधना शिकवत आहेत, जो जगण्याचा मार्ग देत आहेत, त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही अनुभव अनुभवायला आलेत का? अनुभव म्हणजे माझा जो उजवा पाय आहे तो मी एक शेती व्यवसायाचा माणूस असल्यामुळे की ना मी शेतात जाऊन ना दिवसभर काम करू शकत नव्हतो किंवा 2 किलोमीटर पायी जात नव्हतो. पण नामदीक्षा गेल्यानंतर परमात्माची दया झाली, रामपाल संत महाराजांची दया झाली की ना मी शेतात जाऊन 2 तास 3 तास काम करू शकतो, 4 किलोमीटर 3 किलोमीटर पायी जाऊ शकतो आणि कुठलीही प्रकारची गोळी घेत नाही. दुसरा लाभ असा की हाताला पण डॉक्टरांनी ना पॅरेलिसचा झटका सांगितला होता, पण जेव्हा त्यांनी आलेखचा फोटो काढण्याची तयारी केली, ECG काढायची होती, त्यावेळेला की मला परमात्मा रामपालजी महाराजांचे आहे ना नाममंत्रांची आठवण आली. त्यावेळेला मी जप सुरू केले तर हाताचे जे काही विकार होते ते फोटोतून गायब झाले आणि डॉक्टरांनी आधी सांगितलं होतं की मी पहिल्यांदा जे चेकिंग केलं होतं की त्यावेळेला तुम्हाला ते मी आहे ना गोळींचा उपचार दिला होता आणि आज काय होतं आहे असं. मग मी सांगितलं आम्ही ते काही केलं नाही किंवा बाहेर कुठल्या डॉक्टरला दाखवलं नाही किंवा हाकीम मोहित कुठं काही केलं नाही. मग ते काय झालं असेल नसेल तर हे संत रामपालजी महाराजांच्या दयेने ते बंद झालं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने किंवा त्यांनी जी तुम्हाला शिकवण दिली, जो काही मार्ग सांगितला, त्या मार्गामध्ये आपण आपली साधना करत आहात आणि त्या जोरावरच आपल्याला आज लाभ प्राप्त होत आहेत, शारीरिक मानसिक. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे भाविक आहेत त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संदेश तर देवाचे लायकीचे आम्ही नाही आहोत, पण आम्ही संत रामपालजी महाराजांचे जे काही ज्ञानगंगा पुस्तक, जगण्याचा मार्ग, तर त्याचं अध्ययन करा. अध्ययन करून लगे ना आपलं जीवनाचं ना कल्याण करून घ्या. त्याच्यात ते संत रामपालजी महाराजांनी बोट ठेवून प्रमाण दाखवलेलं आहे. असा कुठलाही संत नाही जगामध्ये की ना की बोट ठेवून लगे ना आपल्याला शास्त्राचं अध्याय करून दाखवलं. तर एकमेव संत आलेला आहे पृथ्वीवर, तर त्याचा आहे ना आपण 100% आहे ना उपयोग करून आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जर आज आपल्या हाकेला एखादा साधक साथ घालूशी इच्छित असेल आणि त्यालासुद्धा वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आता बसलेले सर्व काही बंधू भगिनी बसलेले आहेत. आपण जे सत्संग पाहतोय त्या सत्संगच्या खाली एक पट्टी चालते, त्या पट्टीवर नंबर फ्लॅश होत आहे. आपल्याला जे नामदीक्षा घ्यायची असेल तर ही जी खाली पट्टी चालू आहे त्याच्यावर नोट करून आपण जवळच्या कुठल्याही नामदान केंद्राला फोन करून लगेच पुस्तके मागू शकता आणि नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज TV चॅनलवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर संपर्क साधून साधक आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊ शकतो. तर मला असं विचारायचं आहे, या साधकाला त्या अनुग्रहासाठी किंवा त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? या दीक्षेसाठी याला कुठलाही 1 रुपयाचा खर्च नाही आहे. का सर्व काही येणं सामुग्री जी आहे, नाममंत्र वगैरे प्रसाद हे सर्व फ्री मिळतं आहे. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत.
जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता।